Dear student, we are seeing problem set 2, question number 4. Find the diagonal of a rectangle whose length is 16 centimeter and area is 192 square centimeter. या ठिकाणी काय सांगितलं आपल्याला की असणारा जो काही आयत जो आहे तर त्या आयताची असणारी काही लांबी 16 सेंटीमीटर आहे आणि त्याचं असणारे काही क्षेत्रफळ जे आहे तर ते क्षेत्रफळ 192 चौरस सेंटीमीटर आहे. तर त्या असणारा जो काही आयत जो आहे तर त्या आयताचा असणारा जो काही कर्ण जो आहे तर तो कर्ण आपल्याला त्या ठिकाणी शोधायला सांगितलाय. याच्यासाठी आपण एक असणारा काही रेक्टँगल जो आहे तर तो रेक्टँगल त्या ठिकाणी ड्रॉ करू. एक रेक्टँगल त्या ठिकाणी मी काढतोय. अशा पद्धतीचा एक असणारा जो काही रेक्टँगल जो आहे तर तो रेक्टँगल मी त्या ठिकाणी ड्रॉ केलेला आहे. त्याला नाव आपण देऊ ABCD आणि त्याचा असणारा जो काही डायगोनल जो आहे तर तो डायगोनल सुद्धा काही करू आपण त्या ठिकाणी ड्रॉ करू. अशा पद्धतीने त्याचा असणारा जो काही डायगोनल जो आहे तर तो डायगोनल आपण त्या ठिकाणी ड्रॉ केलेला आहे. आता काय काय केलेलं आहे की लेट quadrilateral ABCD be the given rectangle. आपल्याला दिलेला त्या ठिकाणी काय आहे आयत त्या ठिकाणी. त्याच्यामध्ये काही माहिती आपल्याला दिली पण उदाहरणार्थ त्याची असताना ती काही लेंथ जी आहे तर ती लेंथ आपल्याला त्या ठिकाणी 16 सेंटीमीटर दिली. ज्या ठिकाणी BC इज इक्वल टू 16 सेंटीमीटर दिलेला आहे. त्याच्यानंतर हा जो असणारा जो काही रेक्टँगल जो आहे कोणता रेक्टँगल दिसतोय तर एरिया ऑफ रेक्टँगल ABCD इज इक्वल टू 192 स्क्वेअर सेंटीमीटर. याचं क्षेत्रफळ आपल्याला त्या ठिकाणी दिले. बरोबर. एवढी माहिती आपल्याला त्या ठिकाणी प्रश्न जो आहे तर त्या प्रश्नामध्ये त्या ठिकाणी दिली. आता याच्यावरून आपल्याला त्याची लेंथ आणि एरिया दिलेला आहे तर डायगोनल काढायचं. याच्यावरून काय करू आपण की त्याचा जो काही एरिया जो आहे तर त्या एरियावरून त्याची असणारे जे काही ब्रेड्थ जे आहे तर ते ब्रेड्थ आपल्याला त्या ठिकाणी रेक्टँगलची फाईंड त्या ठिकाणी करता येईल. एरिया ऑफ quadrilateral ABCD is equal to length into breadth. हा फॉर्म्युला आपल्याला माहिती की आयताचं क्षेत्रफळ बरोबर लांबी गुणिले रुंदी. आणि देअरफॉर एरिया ऑफ रेक्टँगल ABCD इज इक्वल टू लेंथ किती आहे 16 सेंटीमीटर. ब्रेड्थ आपल्याला त्या ठिकाणी काढायची. या ठिकाणी एरिया जो आहे तर तो एरिया आपण त्या ठिकाणी लिहू शकतो 100 किती दिलेलं आहे 92 दिलेलं आहे स्क्वेअर सेंटीमीटर इज इक्वल टू 16 सेंटीमीटर इंटू ब्रेड्थ. आपल्याला काय फाइंड आउट करायची तर ब्रेड्थ या ठिकाणी फाइंड आउट करायची जी 192 डिवायडेड बाय 16 ने काय करायला डिवाइड का की 16 एक 16 एक 16 19 मधून काय केले 16 गेले किती राहिले 3 राहिले झाले 32 म्हणजे 16 दुने 32 म्हणजे या ठिकाणी काय आलं 12 सेंटीमीटर. या ठिकाणी देअरफॉर ब्रेड्थ इज इक्वल टू ब्रेड्थ BC ब्रेड्थ जी आहे तर ते आपली AB आहे AB इज इक्वल टू किती आली 12 सेंटीमीटर तरी. या ठिकाणी AB ही जी काही ब्रेड्थ जी आहे तर ती ब्रेड्थ आली त्या ठिकाणी 12 सेंटीमीटर. पुढे आता या ठिकाणी या त्रिकोणाचा आपल्याला विचार करायचा की इन ट्रायंगल ABC अँगल ABC इज इक्वल टू 90 डिग्री. हा जो अँगल जो आहे तर तो अँगल 90चा असेल. आता 90चा का असेल तर इथे आपल्याला कारण माहिती
की अँगल ऑफ रेक्टँगल कितीचा असतो तर 90 डिग्रीचा त्या ठिकाणी असतो. बरोबर. आयताचा असणारा जो काही कोन जो आहे तर तो प्रत्येक कोन त्या ठिकाणी 90 अंशाचा असतो. म्हणजे हा तो काही दिलेला जो काही ट्रायंगल जो आहे तर तो ट्रायंगल झाला राईट अँगल ट्रायंगल. मग आता राईट अँगल ट्रायंगल असेल तर पायथागोरस थेरम आपण त्या ठिकाणी अप्लाय करू शकतो. आणि देअरफोर बाय पायथागोरस थेरम हायपोटेनस स्क्वेअर इज इक्वल टू रिमेनिंग साईड स्क्वेअर. तर रिमेनिंग साईडचा स्क्वेअर मी त्या ठिकाणी ज्या ठिकाणी AC स्क्वेअर इज इक्वल टू AB आहे 12 स्क्वेअर, BC आहे 16 स्क्वेअर. 12चा स्क्वेअर 144, 16चा स्क्वेअर आहे 256. ऍडिशन करा 4 + 6 10, 6 झाले, 6 + 4 पुन्हा 10 झाले, 2 3 4 म्हणजे किती झाले 400. AC स्क्वेअर इज इक्वल टू 400. पुन्हा टेकिंग स्क्वेअर रूट ऑफ बोथ साइड्स. टेकिंग शॉर्टकट मध्ये म्हणतो टेकिंग स्क्वेअर रूट्स ऑफ बोथ साइड्स. दोन्ही बाजूंची वर्गमुळे घेऊन AC स्क्वेअरचं स्क्वेअर रूट आलं AC आणि 400चं स्क्वेअर आलं 20. आपल्याला फाइंड आउट काय करायचं सांगितलंय. देअरफोर length of the diagonal of rectangle is equal to AC is equal to 20 सेंटीमीटर. आणि म्हणून तो काय आयत जो आहे तर त्या आयताचा असणारा जो काही कर्ण जो आहे तर त्या कर्णाची लांबी किती असायला पाहिजे 20 सेंटीमीटर त्या ठिकाणी असायला पाहिजे. अशा पद्धतीने हे असणारे जे काही एक्झाम्पल जे आहे तर ते एक्झाम्पल आपल्याला त्या ठिकाणी सॉल्व्ह करता येईल. याच्यानंतरचं नेक्स्ट एक्झाम्पल आता पुढे 5th एक्झाम्पल आपल्याला त्या ठिकाणी पाहिजे. 5th एक्झाम्पल फाइंड द लेंथ ऑफ द साइड अँड पेरिमीटर ऑफ एन इक्विलॅटरल ट्रायंगल हुज हाईट इज √2 सेंटीमीटर. या ठिकाणी काय सांगितलेले की असणारा तो काही समद्विभुज चौकोन की ज्या समद्विभुज चौकोनाची असणारी काही उंची जी आहे तर ती उंची 3 सेंटीमीटर त्या ठिकाणी आहे. तर त्याची असणारी काही बाजू जी आहे तर त्या बाजूची लांबी आणि त्याची असणारी काही परिमिती जी आहे तर ती परिमिती आपल्याला त्या ठिकाणी शोधायला सांगेल. आपण पहिल्यांदा काय करू एक त्या ठिकाणी इक्विलॅटरल ट्रायंगल जो आहे तर तो इक्विलॅटरल ट्रायंगल त्या ठिकाणी ड्रॉ करू. एक समद्विभुज त्रिकोण जो आहे तर तो समभुज त्रिकोण जो आहे तर तो समभुज त्रिकोण आपण त्या ठिकाणी पहिल्यांदा ड्रॉ करू. त्या ठिकाणी इक्विलॅटरल ट्रायंगल म्हणजे त्याच्या तिन्ही असणाऱ्या काही साईड जे आहेत तर त्या इक्वल असणारे त्याला मी त्या ठिकाणी नेमिंग करतो ABC. त्याच्यानंतर हा जो काही इक्विलॅटरल ट्रायंगल जो आहे तर त्या इक्विलॅटरल ट्रायंगलची असणारी काही हाईट जी आहे तर ते हाईट सुद्धा मी या ठिकाणी काय करतोय ड्रॉ त्या ठिकाणी. काय काय आपल्याला त्या ठिकाणी सोल्युशन जे आहे तर त्या सोल्युशनचा विचार जो आहे तर तो विचार त्या ठिकाणी करायचा आहे. सोल्युशन की लेट ट्रायंगल ABCDB गिव्हन इक्विलॅटरल ट्रायंगल. आपल्याला या ठिकाणी की त्रिकोण ABCD हा काय केलेला आहे दिलेला त्या ठिकाणी समद्विभुज त्रिकोण त्या ठिकाणी आणि याच्याच मध्ये पहा अँड सेगमेंट AD काय दिसते इज इट्स हाईट. AD जी आहे तर ती AD तो असणारा तो काही समद्विभुज त्रिकोण जे आहे तर त्याची त्या ठिकाणी उंची त्या ठिकाणी ही जी काही हाईट जी आहे तर ती हाईट आपल्याला दिलेली की दिलेली √2 सेंटीमीटर. दॅट इज AD इज इक्वल टू √3 सेंटीमीटर. आता पुढे त्या ठिकाणी अँगल B इज इक्वल टू 60
या कोणाचं माप किती असणार आहे 60 डिग्री. तर 60 डिग्री का असणार आहे तर याचं कारण आपल्याला माहिती की अँगल ऑफ अन इक्विलॅटरल ट्रायंगल की समभुज त्रिकोण जो आहे तर त्या समभुज त्रिकोणाचा प्रत्येक कोण किती असतो 60 अंशाचा असतो आणि म्हणून हा कितीचा दाखवला कोणी 60 अंशाचा त्या ठिकाणी त्रिकोण जो आहे तर तो त्रिकोण काढायचा. आता पुढे की इन ट्रायंगल ए डी बी इन ट्रायंगल ए डी बी या त्रिकोणाचा जर आपण विचार जर केला तर पहा की अँगल ए डी बी हा घेतो मी. तिन्ही कोणांच्या मापांची बेरीज आपल्याला त्या ठिकाणी घ्यायची. अँगल ए डी बी प्लस अँगल डी बी ए प्लस अँगल बी ए डी इज इक्वल टू 180. का तर आपल्याला माहिती काय कारण असणार आहे सम ऑफ काय सांगतोय की सम ऑफ ऑल ट्रायंगल सम ऑफ ऑल अँगल म्हणून आपण काय म्हणतोय सम ऑफ ऑल अँगल्स ऑफ ए ट्रायंगल इज 180 डिग्री. की त्रिकोणाच्या तीनही कोणांची किंवा सर्व कोणांच्या मापांची बेरीज किती असते 180 अंश त्या ठिकाणी असते. आणि म्हणून पहा या ठिकाणी अँगल एडीबी किती आहे आपला 90 डिग्री त्या ठिकाणी प्लस अँगल डीएबी आपण त्या ठिकाणी आता फाइंड आउट केला. पायाला समजा या ठिकाणी इक्वेशन नंबर आपण या ठिकाणी 1 म्हणून हे पुढे आपल्याला वापरायचे 60 डिग्री प्लस अँगल BAD इज इक्वल टू 180. याची ॲडिशन केली की झाले 150 डिग्री प्लस अँगल BAD इज इक्वल टू 180. अँगल BAD इज इक्वल टू 180. हा प्लस आहे या साईडला न्यायला मायनस झाला 150 डिग्री. 180 डिग्री मायनस 150 डिग्री किती शिल्लक राहिले तर 30 डिग्री. म्हणजे या ठिकाणी अँगल BAD जो आहे तर तो अँगल BAD हा किती मिळाला आपल्याला तर त्या ठिकाणी 30 डिग्री. बरोबर. आता या ठिकाणी आपल्या लक्षात येत नसतं हा जो काही ट्रायंगल ADB जो आहे तर त्याच्यामधला ए अँगल जो आहे तर तो 30 डिग्री आहे. बी अँगल जो आहे तर तो 60 आहे. डी अँगल जो आहे तर तो काय 90 डिग्री आहे. आणि म्हणून या ठिकाणी आपल्याला सांगता येईल देअरफॉर ट्रायंगल ADB इज ए 30 डिग्री 60 डिग्री 90 डिग्री ट्रायंगल त्या ठिकाणी. आणि म्हणून त्या ठिकाणी त्रिकोण एडीबी जो आहे तर तो 30 अंश 60 अंश 90 अंश मापाचा त्रिकोण त्या ठिकाणी. मग आपल्याला या ठिकाणी 30 डिग्री 60 डिग्री 90 डिग्री असणारा जो काही ट्रायंगलचा थेरम त्या ठिकाणी माहिती. आणि म्हणून पुढे बाय 30 डिग्री 60 डिग्री 90 डिग्री ट्रायंगल थेरम. आणि म्हणून आपण 30 अंश 60 अंश 90 अंश त्रिकोणाचा असणारा ते काही प्रमेय जे आहे तर त्या प्रमेयाचा आपण वापर त्या ठिकाणी. आता याच्यामध्ये की आपण सर्वसाधारणपणे साइड अपोजिट टू 60 डिग्री साइड अपोजिट टू 60 डिग्री. आता साइड अपोजिट टू द 60 डिग्री कशी असते पहा त्या ठिकाणी पहिल्यांदा की साइड अपोजिट टू द 60 डिग्री कोणती आहे एडी त्या ठिकाणी बरोबर. एडी साइड अपोजिट टू द 60 डिग्री कशी असते तर त्या ठिकाणी असणार तो काही हायपोटेनस जो आहे किंवा या ठिकाणी हायपोटेनस कोणता आहे एबी. आणि या हायपोटेनसच्या कशा असते √3/2 टाइम्स त्या ठिकाणी असते. की 60 अंश कोणासमोरील असणारी जी काही भुजा जी आहे तर ती भुजा कशी असते
कर्णाच्या, कर्ण कोणता आहे आपला ए बी, या कर्णाच्या वर्गमुळामध्ये 3/2 पट त्या ठिकाणी असते. बरोबर. पुढे एडी. आता एडी आपल्याला दिलेली की दिलेली √3 इज इक्वल टू √3/2 इज इक्वल टू ए. बरोबर. आपल्याला एबी ची व्हॅल्यू त्या ठिकाणी फाइंड आउट करायची. देअरफॉर एबी इज इक्वल टू, त्या ठिकाणी 2 डिव्हाइड आहे, इकडे गेले तर त्या ठिकाणी ती मल्टिप्लाय होते आणि म्हणून पहा त्या ठिकाणी 2√3 झाली. डिव्हाइड आहे, इकडे गेले मल्टिप्लाय झाली, पण हे मल्टिप्लाय आहे, इकडे गेले तर त्या ठिकाणी ती डिव्हाइड होती, म्हणजे डिव्हाइडेड बाय √3. दॅट इज एबी इज इक्वल टू 2 सेंटीमीटर. आणि म्हणून त्या ठिकाणी एबी जो आहे तर ती एबी किती मिळाला आपल्याला त्या ठिकाणी 2 सेंटीमीटर. म्हणजे या ठिकाणी साइड ऑफ अँड इक्विलॅटरल ट्रायंगल इज 2 सेंटीमीटर. हा समद्विभुज त्रिकोण आहे, समभुज त्रिकोण आहे आणि समभुज त्रिकोण असल्यामुळे याच्या सर्व बाजू किती असणार आहे 2 सेंटीमीटरच्या त्या ठिकाणी असणार आहे. आणि म्हणून पहा पुढे, आणि देअरफॉर साइड्स ऑफ एन इक्विलॅटरल ट्रायंगल इज 2 सेंटीमीटर. आणि म्हणून समभुज त्रिकोण जो आहे तर त्या समभुज त्रिकोणाची बाजू जी आहे तर ती बाजू किती आली 2 सेंटीमीटर. अजून काय फाइंड आउट करायला सांगितलं आपल्याला, पेरिमीटर, परिमिती जी आहे तर ती परिमिती. आता परिमिती म्हणजे काय असते, त्याच्या जेवढ्या बाजू आहेत तर त्या बाजूंची काय करायची आपल्याला बेरीज करायची. 3 त्या ठिकाणी साइड आहे आणि म्हणून पहा त्या ठिकाणी पेरिमीटर ऑफ ट्रायंगल ABC इज इक्वल टू 3 इंटू साइड. त्रिकोण एबीसी ची असणारी काही परिमिती म्हणजे 3 गुणिले बाजू. आता 3 साइड किती आली 2 म्हणजे किती आली 6 सेंटीमीटर. आणि देअरफॉर पेरिमीटर ऑफ ट्रायंगल एबीसी इज इक्वल टू 3 सेंटीमीटर. किंवा शॉर्टकट मध्ये आपल्याला त्या ठिकाणी सांगता येईल की साइड ऑफ एन इक्विलॅटरल ट्रायंगल इज 2 सेंटीमीटर अँड इट्स पेरिमीटर इज 6 सेंटीमीटर. फायनल आन्सर की असणार जो काही समभुज त्रिकोण जो आहे तर त्या समभुज त्रिकोणाची बाजू त्या ठिकाणी 2 सेंटीमीटर असेल आणि त्याची असणारी काही परिमिती जी आहे तर ती परिमिती किती असेल 6 सेंटीमीटर त्या ठिकाणी असेल. अशा पद्धतीने आपल्याला हे एक्झाम्पल जे आहे तर ते एक्झाम्पल त्या ठिकाणी सॉल्व्ह करता येईल. तर आता पुढे 6th एक्झाम्पल आपल्याला त्या ठिकाणी पाहिजे. इन ट्रायंगल ABC सेगमेंट AP इज ए मीडियन. त्रिकोण एबीसी मध्ये एबी जी आहे तर ती मध्यक आहे. त्याच्यानंतर आपल्याला साइड बीसी जी आहे म्हणजे काही साइड बीसी जी आहे तर ती बीसी किती दिलेली आपल्याला 18 त्या ठिकाणी दिलेली आहे. त्याच्यानंतर AB स्क्वेअर प्लस AC स्क्वेअर इज इक्वल टू 260 अँड फाइंड एपी जी आहे तर ती एपी काय करायची आपण त्या ठिकाणी फाइंड आउट करायची. व प्रश्नावरून या ठिकाणी मी असणारे जे काही डायग्रॅम जे आहे तर ते डायग्रॅम त्या ठिकाणी ड्रॉ केले. आता काय दिलेले की सेगमेंट एपी इज ए मीडियन. आपल्याला प्रश्नामध्ये दिलेली की एपी जी आहे तर ती एपी त्या ठिकाणी मीडियन त्या ठिकाणी असणार. मीडियन एपी जर त्या ठिकाणी मीडियन जे आहे तर ती मीडियन जर त्या ठिकाणी असेल तर असणारे जे काही बीपी आणि असणारे जे काही पीसी हे दोन्ही अंतर कसे असतील सारखेच त्या ठिकाणी असतील. बरोबर. किंवा ही दोन्हीच्या दोन्ही असणारे जे काही अंतर जे आहे तर ते अंतर बीसीच्या कशी असणारे निम्मी त्या ठिकाणी असणार. आता का निम्मी असणार आहे तर याचं कारण आपल्याला त्या ठिकाणी सांगता येईल की पी इज द मिड पॉइंट ऑफ सेगमेंट बीसी. पी जो आहे तर तो बाजू बीसीचा मध्यबिंदू आहे. आपल्याला प्रश्नामध्ये सांगितले की एपी काय मध्यक आहे. मध्यक जर असेल तर ही मध्यका काय करता नसते त्याच्या समोरील बाजूला 2 समान बाजूमध्ये त्या ठिकाणी काय करता नसते डिव्हाइड करता नसते. बीपी अंतर
आणि असणारं जे काही टीसी अंतर त्या ठिकाणी सारखंच असतं. आणि म्हणून या ठिकाणी पहा बीपी आपल्याला त्या ठिकाणी अजून एक माहिती त्या ठिकाणी सांगता येईल की बीसी इज इक्वल टू प्रश्नामध्ये किती दिलेलं आपल्याला 18 त्या ठिकाणी. आपण बीपी इज इक्वल टू 1/2 बीसी किती दिलेले 18 आणि देअरफॉर बीपी इज इक्वल टू किती येणार तर त्या ठिकाणी 9 त्या ठिकाणी येते. पहा अशा पद्धतीने आपण असणारी जी काही बीपी जी आहे तर त्या बीपीची लांबी त्या ठिकाणी फाइंड आउट केली. याच्यानंतर पुढे आता पुढे की इन ट्रायंगल एबीसी त्या ठिकाणी काय दिले की सेगमेंट एपी इज मीडियन. सेगमेंट एपी जर मीडियन असेल तर हा जो काही ट्रायंगल जो आहे तर त्या ट्रायंगलसाठी काय करू शकतो आपण अपोलोनियस थेरम जो आहे तर तो अपोलोनियस थेरमचा वापर आपण त्या ठिकाणी करू शकतो. पुढे की इन ट्रायंगल ए बी सी सेगमेंट एपी इज ए मीडियन. की त्रिकोण एबीसी मध्ये सेगमेंट एपी जो आहे तर तो काय आहे तर त्या ठिकाणी मध्यक आहे आणि म्हणून आपण त्या ठिकाणी बाय अपोलोनियस थेरम अपोलोनियसचं थेरम आपल्याला माहिती की असणारे जे काही मीडियन जे आहे त्या मीडियनची असणारी जी काही मध्यका जी आहे ती मध्यकीची बाजू सोडून जी या ठिकाणी एपी सोडून याच्या समोरची बाजू सोडून राहिलेली बाजू कोणती एपी. या एपीचा स्क्वेअर आपल्याला त्या ठिकाणी करावा लागेल प्लस एसीचा स्क्वेअर इज इक्वल टू त्याच्यानंतर काय करतो जी मीडियन आहे तर त्या मीडियनचा स्क्वेअर त्या ठिकाणी करतो आणि त्याला काय करतो 2 ने त्या ठिकाणी मल्टिप्लाय करतो. अशाच पद्धतीने जे काही मिड पॉईंट जे आहे तर त्या बीसी जे आहे तर त्या बीसीची असणारी काही मिड पॉईंट पी आहे आणि म्हणून 2 बाजू आपल्याला त्या ठिकाणी मिळाला बीपी आणि पीसी. याच्यापैकी कोणतीही एक त्या ठिकाणी घेऊ आपण बीपी त्या ठिकाणी घेऊ. या बीपीचा स्क्वेअर याला काय करायचे 2 ने त्या ठिकाणी मल्टिप्लाय करायचे. हे झालं आपलं अपोलोनियस थेरम. मग आता याच्यामध्ये व्हॅल्यू त्या ठिकाणी पुट करायची. काही ठिकाणी प्रश्नामध्ये एबी स्क्वेअर प्लस एसी स्क्वेअरची व्हॅल्यू आपल्याला दिलेली स्क्वेअरसह दिलेली 260. 2 इंटू एपी ची व्हॅल्यू आपल्याला त्या ठिकाणी फाइंड आउट करायची 2 AP स्क्वेअर प्लस 2 इंटू बीपी. त्याला इक्वेशन नंबर 1 त्या ठिकाणी म्हणतो. बीपीची व्हॅल्यू किती आहे 9 आणि त्याचा काय आहे स्क्वेअर. पुढून बदल केला तर या ठिकाणी म्हणतो मी फ्रॉम इक्वेशन 1 बरोबर. पुढे 260 इज इक्वल टू 2 AP स्क्वेअर प्लस 2 इंटू 9 स्क्वेअर 81. therefore 260 is equal to 2AP प्लस 2 ने मल्टिप्लाय करा किती 2 आणि 162 झाले. किती झाले 162. येते पुढे या ठिकाणी 162 इकडे घेऊ आपण त्या ठिकाणी पहा की 260 मायनस 162 इज इक्वल टू 2AP स्क्वेअर बरोबर. जे 260 मायनस 162 10 मधून 2 गेले आणि राहिले 8 हातचा घेतला देऊन टाकला 16 मधून 7 गेले. आता 16 मधून 7 गेले किती राहिले तर त्या ठिकाणी 9 हातचा घेतला देऊन टाकला 0. जे या ठिकाणी शिल्लक राहिले 98 इज इक्वल टू 2AP स्क्वेअर. आपल्याला एपीची व्हॅल्यू फाइंड आउट करायची पुन्हा 2 ट्रान्सफर करणार आहे म्हणजे एपी स्क्वेअर इज इक्वल टू 98 डिवायडेड बाय 2. 2 ने काय केलं 98 ला डिवाइड केलं 49 म्हणजे किती आलं एपी स्क्वेअर इज इक्वल टू 49. पुढे टेकिंग स्क्वेअर रूट्स ऑफ बोथ साइड्स दोन्ही बाजूंची वर्गमुळे आपण घेऊ. एपी स्क्वेअरचं वर्गमूळ आलं एपी इज इक्वल टू 49चं स्क्वेअर रूट आलं 7 येते आणि म्हणून त्या ठिकाणी आपल्याला एपी जी आहे तर त्या एपीची व्हॅल्यू आपल्याला त्या ठिकाणी फाइंड आउट करायसाठी तर ती आली त्या ठिकाणी 7. म्हणजे अशा पद्धतीने हे एक्झाम्पल आपल्याला त्या ठिकाणी सॉल्व्ह करता येईल. याच्यानंतर पुढे आता पुढे 7th एक्झाम्पल आपल्याला दिलेले की ट्रायंगल एबीसी इज अन इक्विलॅटरल ट्रायंगल.
त्रिकोण एबीसी जो आहे तर तो समभुज त्रिकोण त्या ठिकाणी. त्याच्यानंतर पुढे पहा की पॉइंट पी इज ऑन द बेस ऑफ बीसी सच दॅट. डायग्रॅम जे आहे तर ती डायग्रॅम त्या ठिकाणी काढलेली आहे. आणि या असणारा जो काही ट्रँगल जो आहे तर त्या ट्रँगलची असणारी जी काही बीसी साईड जी आहे तर ती बीसी साईड कशी आहे तर त्या ठिकाणी त्याच्यावर असणारा जो काही पी बिंदू जो आहे तर तो पी बिंदू असा आहे की पीसीची असणारी जी काही लांबी, उदाहरणार्थ त्या ठिकाणी पहा पीसी जो आहे तर त्या पीसीची लांबी कशी आहे या ठिकाणी इथे मी त्या ठिकाणी पी बिंदू घेतला तर या पीसीची असणारी जी काही लांबी जी आहे तर ती लांबी कशी आहे, पीसीची लांबी पीसीच्या 1/3 पट आहे. बरोबर. पुढे इफ AB इज इक्वल टू 6 सेंटीमीटर, एबी किती असेल 6 सेंटीमीटर असेल तर आपल्याला एपी जो आहे तर त्या एपीची असणारी जी काही व्हॅल्यू जी आहे तर ती व्हॅल्यू त्या ठिकाणी फाइंड आउट करायला सांगितली. समजा मी त्या ठिकाणी एपी जो आहे तर तो एपी त्या ठिकाणी अशा पद्धतीने ड्रॉ त्या ठिकाणी केला. त्याच्यानंतर अजून आपल्याला एक कन्स्ट्रक्शन त्याच्यामध्ये करायची. पहा अशा पद्धतीची कन्स्ट्रक्शन करायची की ड्रॉ सेगमेंट, की ड्रॉ सेगमेंट एम परपेंडिकुलर साइड बीसी. एम काय करायचं आहे, त्या ठिकाणी लंब काढायचा. कोणत्या साईडला काढायचा आहे, बीसीला त्या ठिकाणी काढायचा आहे. आता कसा काढायचा आहे तर सच दॅट बी डॅश एम डॅश सी. त्या ठिकाणी मी कन्स्ट्रक्शन त्या ठिकाणी करतो की सेगमेंट एबी जो आहे तर तो त्या ठिकाणी परपेंडिकुलर जो आहे तर तो परपेंडिकुलर दाखवतो. त्या ठिकाणी तो कसा दाखवायचा, आपल्याला लंब जो आहे तर तो लंब त्या ठिकाणी दाखवायचा आहे. अशा पद्धतीने मी त्या ठिकाणी लंब जो आहे तर तो लंब त्या ठिकाणी दाखवतो आणि याला काय नाव दिलंय, यम नाव दिलंय. बरोबर. आता याच्यामध्ये आपल्याला प्रश्नामध्ये काय दिलेलं आहे की सिन्स ट्रायंगल ए बी सी इज एन इक्विलॅटरल ट्रायंगल. दिलेला त्रिकोण जो आहे तर तो समभुज त्रिकोण त्या ठिकाणी आहे. समभुज त्रिकोण जर असेल तर त्याच्या असणारे काय ऑल साइड्स दॅट इज ए बी इज इक्वल टू ए सी इज इक्वल टू बी सी. ह्याच्या काही तिन्ही साईडच्या आहेत तर त्या तिन्ही साईडची असणारी जी काही लांबी जी आहे, लेंथ जी आहे तर ती कशी असणार आहे, इक्वल त्या ठिकाणी असणार आहे. इज इक्वल टू काय म्हणतो मी त्या ठिकाणी 6 सेंटीमीटर. आता का 6 सेंटीमीटर तर त्या ठिकाणी आपल्याला कारण सांगता येईल की साइड्स ऑफ इक्विलॅटरल ट्रायंगल त्या कशा असतात तर सारख्याच त्या ठिकाणी असतात. याला मी त्या ठिकाणी इक्वेशन नंबर 1 त्या ठिकाणी की समभुज त्रिकोण जे आहे तर त्या समभुज त्रिकोणाच्या सर्व बाजू त्या ठिकाणी सारख्याच लांबीच्या त्या ठिकाणी असतात. बरोबर. त्याच्यानंतर पुढे पाहता या ठिकाणी असणार काही अँगल सी इज इक्वल टू 60 डिग्री म्हणणार. जो अँगल सी जो आहे तर तो 60 डिग्रीचा म्हणतो. आता 60 डिग्रीचा का पुन्हा आपल्याला सांगता येईल, याचं कारण की काय सांगता येईल तर आपल्याला या ठिकाणी साइड्स ऑफ एन इक्विलॅटरल ट्रायंगल किंवा या ठिकाणी पहा की अँगल ऑफ एन इक्विलॅटरल ट्रायंगल. या असणारा जो काही समभुज त्रिकोण जो आहे तर त्या समभुज त्रिकोणाचा प्रत्येक कोण किती अंशाचा असतो, 60 अंशाचा असतो. हे जे इक्वेशन आहे तर त्या इक्वेशनला मी त्या ठिकाणी इक्वेशन नंबर 2 त्या ठिकाणी. बरोबर. मग आता पहा इन ट्रायंगल AMC पर या त्रिकोणाचा विचार करताय की AMC याच्यामध्ये आता याचं माप जे आहे तर ते 90 डिग्री आहे. बरोबर. आता पहा की अँगल AMC प्लस अँगल MCA प्लस अँगल CAM
AM इज इक्वल टू 180 आता का तर आपल्याला माहिती की सम ऑफ ऑल अँगल्स ऑफ ए ट्रँगल इज 180 डिग्री त्रिकोणाच्या तीनही कोणांच्या मापांची असणारी काही बेरीज जी आहे तर ती बेरीज किती असते 180 अंश असते आणि म्हणून पुढे याच्यामध्ये किमती टाकू एएमसी ची व्हॅल्यू आहे 90 डिग्री प्लस MCA याची व्हॅल्यू आपल्याकडे आहे 60 डिग्री प्लस अँगल CAM ची व्हॅल्यू त्या ठिकाणी फाइंड आउट करायची 180 ती झाली तर 150 डिग्री प्लस अँगल CAM इज इक्वल टू 180 बरोबर झाली 180 पुन्हा याचं ट्रान्सफर करा की अँगल CAM इज इक्वल टू 180 डिग्री मायनस 150 डिग्री तर राहिली 30 डिग्री या ठिकाणी हा जो अँगल जो आहे तर तो अँगल कितीचा आला आपला 30 डिग्री आणि देअरफॉर ट्रँगल AMC जो आहे तर तो 30 डिग्री 60 डिग्री 90 डिग्रीचा अँगल त्या ठिकाणी ट्रँगल जो आहे तर तो ट्रँगल त्या ठिकाणी आणि देअरफॉर आपण म्हणणार आहे की ट्रँगल AMC इज 30 डिग्री 60 डिग्री 90 डिग्री ट्रँगल आणि म्हणून त्रिकोण AMC हा 30 अंश 60 अंश 90 अंश मापाचा त्रिकोण त्या ठिकाणी याचा असणारा जो काही थेरम जो आहे तर तो थेरम आपल्याला त्या ठिकाणी वापरता येईल पहा देअरफॉर बाय काय सांगता येईल बाय 30 डिग्री 60 डिग्री 90 डिग्री अँगल थेरम ट्रँगल थेरम जो आहे तर तो ट्रँगल थेरम आपण त्या ठिकाणी वापरू शकतो पहा हा जो काही थेरम जो आहे तर तो थेरम आपल्याला वापरायचा पहा तर या ठिकाणी 60 डिग्री आपल्याला काय करायचंय पहिल्यांदा AM ची व्हॅल्यू आपण त्या ठिकाणी फाइंड आउट करू की साइड अपोजिट टू 60 डिग्री या थेरम नुसार कशी असते तर साइड अपोजिट टू द 60 डिग्री जी आहे तर ती साइड अपोजिट टू द 60 डिग्री आहे तर त्या ठिकाणी AM आहे बरोबर AM आता ही कशी असते तर असणारा जो काय हायपोटेनस कोणता दिसतो AC तर त्या हायपोटेनसच्या कशी असते √3/2 टाइम्स त्या ठिकाणी असते बरोबर पुढे AM इज इक्वल टू आता AM जी आहे तर ती AM ची व्हॅल्यू आपल्याला त्या ठिकाणी फाइंड आउट करायची √3/2 आणि पहा त्या ठिकाणी AB जो आहे तर तो AB AB 6 आहे हा सुद्धा किती असणार आहे 6 असणार आहे टोटल BC जो आहे तर तो सुद्धा किती असणार आहे 6 सेंटीमीटर असणार ज्या ठिकाणी AC जो आहे तर तो AC कितीचा घेता येईल आपल्याला तर त्या ठिकाणी 6 चा घेता येईल कुठून तर फ्रॉम इक्वेशन 1 बरोबर आणि म्हणून पुढे 2 ने याला डिव्हाइड केलं तर 3 आलं आणि देअरफॉर AM इज इक्वल टू किती आलं 3√3 सेंटीमीटर त्या ठिकाणी काय आलं AM ची व्हॅल्यू आपल्याकडे आली 3√3 सेंटीमीटर मग आता पुढे अशाच पद्धतीने पुढे आपल्याला साइड अपोजिट टू 30 डिग्री आता साइड अपोजिट टू द 30 डिग्री साइड अपोजिट टू द 30 डिग्री पहा 30 डिग्रीच्या अपोजिट साइड कोणती आहे MC त्या ठिकाणी आहे MC ही कशी असते तर असणारा जो काही हायपोटेनस जो आहे हायपोटेनसचे कशी असते √2 टाइम्स त्या ठिकाणी सॉरी 1/2 कशी असते तर त्या ठिकाणी पुन्हा या ठिकाणी आपल्याला थोडासा त्या ठिकाणी बदल जो आहे तर तो बदल त्या ठिकाणी करता येईल आता या ठिकाणी साइड अपोजिट टू द 30 डिग्री कशी असते तर असणारा जो काही 30 डिग्री अँगल समोरची त्या ठिकाणी असणारी जी काही भुजा जी आहे तर त्या MC आहे आणि कशी असणार आहे
तर 30 अंश कोनासमोरील असणारे जे काही बीसी भुजा जे आहे तर त्या बीसी भुजेच्या कशी असते निमपट त्या ठिकाणी असते, म्हणजे हायपोटेनसच्या त्या ठिकाणी हाफ असते, कर्णाच्या त्या ठिकाणी निम्मी त्या ठिकाणी असते, इज इक्वल टू 1/2 इंटू आता बीसीची व्हॅल्यू आपण त्या ठिकाणी फाइंड आउट केलेली 6 आहे आणि म्हणून त्या ठिकाणी 2 ने डिव्हाइड केलं तर ते किती आले 3 आले, म्हणजे एमसी इज इक्वल टू 3 आहे बरोबर. परंतु प्रश्नामध्ये आपल्याला दिलेले काय दिलेले पहा की बीसी इज इक्वल टू 1/3 बीसी, बीसी इज इक्वल टू काय दिलेले 1/3 बीसी इज इक्वल टू 1/3 इंटू बीसीची व्हॅल्यू किती आहे 3 आहे, म्हणजे या ठिकाणी किती आली तर त्या ठिकाणी ती 2 त्या ठिकाणी, म्हणजे पीसी जी आहे तर त्या पीसीची व्हॅल्यू किती आली 2 त्या ठिकाणी. आपल्याला फाइंड आउट काय करायचं पहा याच्यानंतर पुढे की सर्वसाधारणपणे एमसी हा एमसी कशाचा बनलेला दिसतोय तर एमपी अधिक पीसीचा बनलेला पहा या ठिकाणी मी लिहितोय एमसी कशाचा बनलेला आहे तर एमपी अधिक पीसीचा बनलेला, किंवा दरम्यानचा संबंध जर लिहायचा जर ठरला तर तो आपल्याला असं लिहिता येईल एम डॅश पी डॅश सी. आता याच्यामध्ये पहा एमसी जो आहे तर त्या एमसीची व्हॅल्यू आपण त्या ठिकाणी फाइंड आउट केली, एमसीची व्हॅल्यू किती आहे तर या ठिकाणी 3 आहे प्लस एमपी आणि प्लस पीसीची व्हॅल्यू किती आहे 2 आणि देअरफॉर एमपी इज इक्वल टू 3 मायनस 2 दॅट इज 1 बरोबर. म्हणजे या ठिकाणी आपल्याला एमपी जो आहे तर त्या एमपीची व्हॅल्यू मिळाली त्या ठिकाणी 1 त्या ठिकाणी पहा या ठिकाणी हा जो एमपी जो आहे या एमपीची व्हॅल्यू किती मिळाली आपल्याला तर त्या ठिकाणी 1 त्या ठिकाणी मिळाली, एवढं फक्त लक्षात ठेवा. आता याच्यानंतर पुढे पहा की इन ट्रँगल ए एम पी पहा कोणता ए एम पीचा आपल्याला त्या ठिकाणी विचार करायचा पहा की अँगल ए एम पी इज इक्वल टू 90 डिग्री. आपण काय केलेलं आहे कन्स्ट्रक्शन तशी केलेली, सेगमेंट जो आहे तर तो सेगमेंट काय केलेला आहे सेगमेंट एम काय केलेलं आहे बाजू दिशेला त्या ठिकाणी ड्रॉ केलेले आहे, म्हणजे ही कन्स्ट्रक्शन वरून आपल्याला त्या ठिकाणी 90 डिग्री त्या ठिकाणी म्हणता येईल. कन्स्ट्रक्शन वरून आपण या ठिकाणी ते केले आणि देअरफॉर बाय पायथागोरस थिअरम आणि म्हणून हा जो काही ट्रँगल जो आहे तर त्या ट्रँगलसाठी आपण पायथागोरस थिअरम त्या ठिकाणी अप्लाय करू. या असणारा काय हायपोटेनस जो आहे तर त्या हायपोटेनसचा स्क्वेअर इज इक्वल टू रिमेनिंग साईड दॅट इज ए एम स्क्वेअर प्लस एम पी स्क्वेअर बरोबर. आपल्याला व्हॅल्यू कशाची काढायची तर एपीची त्या ठिकाणी काढायची, एपी स्क्वेअर इज इक्वल टू एम जो आहे तर त्या एमची असणारी जी काही व्हॅल्यूची आहे तर त्या एमची व्हॅल्यू आपण त्या ठिकाणी काढलेली आहे पहा. एम जो आहे तर त्या एमची असणारी जी काही व्हॅल्यू जी आहे तर ती पहा एम जो आहे तर त्या एमची व्हॅल्यू आपण या ठिकाणी काढलेली, याला मी इक्वेशन नंबर 2 त्या ठिकाणी म्हणतो पहा 2 एमची व्हॅल्यू आहे आपल्याकडं 3√3 स्क्वेअर प्लस त्याच्यानंतर एमपीची व्हॅल्यू काढली, याला मी त्या ठिकाणी इक्वेशन 3 त्या ठिकाणी म्हणतो 1 स्क्वेअर. पुढून बदल केला तर फ्रॉम इक्वेशन 2 and 3 बरोबर. पुढे एपी स्क्वेअर इज इक्वल आता 3चा स्क्वेअर केला तर तो किती येईल 3चा वर्ग झाला 9 बरोबर. 3 स्क्वेअर आला तर तो 9 आला आणि √3चा स्क्वेअर तो पुन्हा किती येतो नसते 3 प्लस 1चा स्क्वेअर 1. पुढे एपी स्क्वेअर इज इक्वल टू 27 प्लस 1 म्हणजेच तो किती आला 28 आला बरोबर. टेकिंग स्क्वेअर रूट ऑफ बोथ साइड दोन्ही बाजूंची वर्गमुळे घेतली तर एपी इज इक्वल टू आलं √28. आता √28चे आहे तर त्याचे आपण फॅक्टर्स वाढ की जेणेकरून आपल्याला एकाचं वर्गमूळ त्या ठिकाणी घेता येईल. हेच आपण असं लिहू की √4 × 7 म्हणजेच हे येईल आपल्याला 4चं रूट घेतलं तर 2√7 बरोबर. आणि म्हणून त्या ठिकाणी एपी जो आहे
पहा त्या एपीची व्हॅल्यू आपल्याला त्या ठिकाणी लिहिता येईल. पहा जागे होईल मी त्या ठिकाणी लिहितो, तर ती किती आली 2√7 सेंटीमीटर. आणि म्हणून त्या ठिकाणी एपी जो आहे तर त्या एपीची व्हॅल्यू आपल्याला मिळाली 2√7. अशा पद्धतीने हे एक्झाम्पल जे आहे तर ते आपल्याला सोडवता येईल. धन्यवाद.